कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे। तर आज तारीख आहे 20, आज आहे गुरुवार आणि आता वाजले रात्रीचे 9 आणि आता आम्ही निघालेले आहोत आंगणेवाडीच्या जत्रेसाठी। तर पहिला आम्ही जाणार आहोत रत्नागिरीला, रत्नागिरी एक्सप्लोर करणार, मग तिथून आपण जाणार आहोत मालवणला, मालवणवरून आपण आंगणेवाडीचं दर्शन करून मग तिथून आपण 2 दिवस मालवणमध्येच राहणार आहोत। तर बघूया आता पुढे पुढे कसं होत आहे। तर आता आम्ही गाडीमध्ये सगळं सामान वगैरे टाकले, सगळे रेडी झालेले आहेत, तर आता निघतोय। तर इथे आरवला रेडी करून ठेवलं होतं आणि सूरज आणि देवेंद्रने गाडीमध्ये सगळं सामान भरलं आणि त्याच्यानंतर गाडीची पूजा करून घेतली। गाडीला मस्तपैकी हार, नारळ आणि चाकांखाली लिंबू ठेवून आपण अशी कुठेही लांबच्या प्रवासाला निघत असो तर नेहमी आम्ही गाडीची पूजा करतो आणि देवाकडे एकच मागणं असतं की आपला हा प्रवास सुखाचा हो आणि सुखरूप आपण ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथे पोहोचू दे आणि परत सुखरूप आपल्या घरी येऊ दे। तर असंच देवाकडे प्रार्थना करून मग आपल्या प्रवासाला आता आपण CNG वगैरे फिल करून घेतला, पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि मग आपण घ्यायला जाणार आहोत संगम। आरू कुठे आमचा आरू? अरे आरू कुठे आहे? आयुष्यला 30 वाजती का काय? काय रत्नागिरी? दोन सीट आहे। हे दे कुठे जायचंय? बाहेर हा पडवेल की नाही बाहेर। चला आता झालं ना, बसा चला। कोण आहे? संकटाला घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय, संकटाला घाबरायचं नाही। हा ते तिथं रत्नागिरीला पण आपण बनवतात। एन्जॉय। काय बडबडत नाही हाँ अपलोड करना है। 10 वाजले होते रात्री, रत्नागिरी जा रहे हैं, पुढे जावं। तर ॲक्च्युली ना आम्ही घरातूनच घेणार होतो पण सगळं उशीर झाला त्याच्यामुळे मग घ्यायचं राहिलं। मग इथे पनवेलला घेतलं, तर म्हटलं स्ट्रीट चायनीज सगळ्यांनी खायचं ठरवलं, तर मग तेच आता इथे घेत आहे। हेलो डिनर चालू झाला। डिनर चिकन डिनर पायावर घे ना काहीतरी। अरे गरम पकडणार नाहीस। मागची पण मजा आली ऐक ना, नाही ना आमचा बाबू झोपला, इथे संगम झोपला झोपला का? आरव तर असं झोपलाय। जेवण कसं झोपवलं आहे? नाही बाबूच्या ह्याच्यामध्ये अंगावर घेऊन
एखाद दुसरा मध्ये स्टॉप घेतला होता, ते पण फक्त आरवसाठी घ्यायचो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग रत्नागिरीमध्येच दाखवलो. तर आता आम्ही इथे सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि विनीताकडे आलेलो आहोत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय कर. हाय कर. पप्पा इथे आंघोळ करतायत. विचारलं नाही आधी आंघोळ करतो कधी येणार. बोलतो बिल्डिंग खाली आल्यावरच हसायला लागले. हसत होता. विनीताच्या इथे गेल्याच्या नंतर मग सगळे थोडासा आराम केला. एक आंघोळ करून ना थोडासा आराम करत होते. 10 वाजता नाश्ता वगैरे करून मग आम्ही बाहेर पडलो. तर आता आपण रत्नागिरी एक्सप्लोअर करणार आहोत. तर गणपतीपुळे, आरेवारे बीच आणि नियर बाय प्लेसेस जे काय असेल ते कवर करून मग आपण मालवणला जाणार आहोत. आपल्याला हाच आहे, इथे जायचं. नाही ते व्हिडिओ मध्ये कुठले दाखवतात. पण इथेच थांबलो होतो गेलो गेली. हे बाबा संध्याकाळी. हा हे इथून आहे व्हिडिओ. काय घेऊ का. हे गाडी बघ. आता काय चपला दाखवणार.
गणपतीपुळेला आमचं आतमध्ये मस्त दर्शन झालं, पटकन गर्दी नव्हती आणि जरी गर्दी असेल तरी पटापट सोडतात आणि छान वाटलं. भयंकर ऊन आहे आणि आता आम्ही बघू शकता की बाहेर पाय भाजत होते अक्षरशः सगळ्यांचे आणि समुद्रालगतच गणपतीचं हे मंदिर आहे. तर असं पूर्ण सेफ्टी केलेली आहे मंदिराला पूर्ण भोवताली. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं, प्रसाद घेऊन मग आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. जाताना आपण इथून गेलो होतो, तर येताना मग हे लोक इथे थांबले, थोडंसं फोटो वगैरे शूट केलं आणि हा आरेवारेवरून रस्त्यावरून दिसतो आणि खूप छान नजारा होता. दुपारचा 1:30 वाजलेला आहे आणि खूप भूक लागली होती आणि येताना आम्ही जेवण घेऊन आलो होतो. तर मग इथे ही सुरूची बनं आहेत ना आरेवारीला जाताना, तर म्हटलं इथे जेवण घेऊया आणि मग नंतर पुढे हे आरेवारी वगैरे बघता येईल. तर आम्ही तर नेहमीच बघतो, पण सूर संगम श्रेयश वगैरे या लोकांना गणपतीपुळेचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्यासोबत हे सगळे रत्नागिरीसुद्धा एक्सप्लोर करायची होती आम्हाला. आणि बघू शकता जेवायला आम्ही एकदम मस्त ठिकाणी अशी सुरूच्या बनात थांबलेलो आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता की किती प्लॅस्टिक सगळा कचरा वगैरे टाकलेला आहे. तर आपण फिरायला येतो पण निसर्गाची अशी हानी करणं योग्य नाही. तर प्रत्येकाने जर जबाबदारीने वागलं ना तर ही अशी नासधूस होणार नाही आणि सगळा कचरा असतो ना तो आपण केला तर तो आपल्या सोबतच घेऊन जायचा आणि जिथे कचऱ्याचे डबे वगैरे असतात ना तिथे आपण टाकू शकतो. तर मग असा आजूबाजूला जो निसर्गाचा देण आहे ना ती अशी घाण होणार नाही. तर बघू शकता आम्ही इथे ना बसण्याची सुद्धा सोय केली, काहीतरी जुगाड केला ह्या लोकांनी आणि तिथे ना अशी एक चटई होती तर ती आणली, थोडीशी तिला साफ म्हणजे झाडून वगैरे मग त्याच्यावरती आम्ही जेवायला बसलो. आणि विनीताने येताना ना चिकन मालवणी बनवून आणलं होतं तर ते आणि येताना आम्ही भाकऱ्यांची ऑर्डरसुद्धा दिली होती तिच्या इथेच, घरगुती खानावळ आहे तिथे. तर आणि येताना आम्ही बरेच सामान कॅरी केलं होतं, पत्रावळ्या, बाऊल, म्हणजे जेवायला वगैरे कुठे थांबायचं तर ते आपल्याला यूज होईल. आमचं जेवण वगैरे
झालं आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून आम्ही मस्त जेवण केलं आणि खूप छान होतं, टेस्टी जेवण होतं एकदम आणि खूप छान वाटलं अशा ठिकाणी बसून जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. तर जेवण वगैरे आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला. तर मी ऑलरेडी गाडीमध्ये गेली होती कारण आरवला भूक लागली होती, तर म्हटलं त्याला फीड करते आणि मग बाकीचे हे लोक त्यांचं जेवण आवरून सगळं घेऊन सामान वगैरे परत आले. बाबू ते दिसतंय का तुला? ते रस्त्यामधून ते दिसतंय का पुढे चालत पर्यंत समुद्रात ते मांडवी बीच आणि ना आणि हा भाटे बीच हा दिसतोय हा इथे. आता हा जो आहे ना हे सूरज हे आहे ना हे याला भाटे बीच, हा भाटे बीच आणि तो तिकडचा मांडवी बीच. तर तुम्ही आता मांडवी बीच आणि भाटे बीच बघितलेला आहे तर तुम्हाला तिकडे जायची आता काही गरज नाहीये. तर तुम्हाला जरीमरीचं मंदिर पण दाखवतो आता. जरीविनायक अरे सॉरी स्लिप ऑफ टंग झालं माझं. विनायक मंदिरामध्ये आलेलो आहोत. तिकडे जरी विनायक ते का मंदिरचं काम चालू आहे. अच्छा हे मंदिर सर इथून थोडं सरळ इकडे सरळ हळूहळू नाही इतका नुकत टाकू बोलते नाही पण टाकतोय. मी पकडतो रे भाऊ बाबू काय कापते कुठून चोरून आणले? आम्ही विकत आणले मुंबईवरून. त्याची व्हिडिओ इथं जेवायला पाहिजे तो किती थंड आणि किती सावली आहे. आता थंड आता सावली ऊन गेलं म्हणून सावली आहे. बार इकडे बार आहे. येताना जेवायचे येताना इकडून थोडी यायचं आपल्याला. येताना दुसऱ्या गावखडी कायला आहे मला मला पण तेच वाटलं. अरे अजून तिकडे जायचं आहे. खतरनाक. जाऊन येऊ वरती जाऊन येऊया ना. नाही इथं नंतर येऊ पटकन. फोटोशूट अजून खाली येणार तेव्हा करूया फोटोशूट. तर आता आपण आलेलो आहोत राजापूर मधल्या देवघळी बीच वरतीच, म्हणजेच त्याला दुसरं नाव म्हणजे आहे कशेडी बीच. तर खूप मस्त असं समुद्र किनारा आहे आणि ह्याला टेबल पॉईंट सुद्धा बोलतात. तर आम्ही खूप व्हायरल रील्समध्ये हा लोकेशन बघितला होता, तर नक्की म्हटलं ह्याला व्हिजिट देऊया. त्यासाठी आम्ही आलो आणि इथल्या स्थानिक पर्यटकांनी ज्या काही सूचना सांगितलेल्या असतात त्या आपण व्यवस्थित ऐकून तशा त्या सूचनांचं पालन करावं. कारण इथल्या स्थानिक लोकांना प्रत्येक ठिकाणाची माहिती असते, त्याच्यामुळेच ते लोक सावधानी घेण्यासाठी सांगतात. तर ह्याला टेबल पॉईंट सुद्धा बोलला जातं. तर बघू शकता मस्त असा समुद्र किनारा आहे आणि इथे जो बोगदा दिसतोय ना ती गुहा आहे. तर त्या गुहेत जाण्यासाठी सुद्धा मनाई आहे. तरी सुद्धा काही पर्यटक जे आले होते ते तिथे फोटोशूट आणि मजा मस्ती करण्यासाठी जात होते.
त्यामुळे तू काही व्हिडिओ करायचा काही फायदा नाही. तर आम्ही कशेळे बीच वरून निघालेलो आहे. आता आम्ही चाललोय मालवणला. तिथे भरपूर बोल बोल भरपूर हे होणार आहे. काय होणार आहे. मालवणला चाललो आम्ही. मालवणला चाललोय अंगणेवाडीच्या जत्रेला. अंगणवाडीच्या जत्रेला. हा. तिथे नाही काढली आहे. आजी नाही, आईची आत्तू. आईची तिथे भरपूर पाणी पण आहे आणि बीच आणि बीच आहे. आम्ही मजा करणार. आणि मजा आम्ही स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. स्कुबा डायव्हिंग करणार आम्ही तारकर्लीला. तारकाली बीचला. तारकर्ली बीच ये एन्जॉय. झापूक झुपूक झापूक झुपूक. बोल. रप्पा रप्पा रप्पा. रप्पा 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 चला वेटू मालवण. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. पहिले मला करू. हॅलो कुडकिडी काय करत. घर बांधलं तुझ्यासाठी आईनी. हो लक्ष द्या.